एक किस्सा आता नगरमध्ये आहोत तर नगरच्या राजकारणाचा किस्सा सांगतो। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचा आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष खूप जुना राहिला आहे। त्याला कारण आहे नगरची एक लोकसभा निवडणूक 1991 मध्ये शरद पवारांचा विखे पाटलांशी जो राजकीय संघर्ष होता तो अत्यंत टिपेला गेला होता। निमित्त होतं लोकसभा निवडणुकांचं। जसं मी म्हटलं बाळासाहेब विखे पाटलांना त्यावेळेस तिकीट मिळालं नाही आणि त्यांच्याऐवजी नगरमधनं उमेदवार होते यशवंतराव गडाख। आपल्याला तिकीट न मिळण्यामागे शरद पवारांचा हात आहे किंवा त्यांनीच आपलं तिकीट कापलं असं विखे पाटलांचा एक होरा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी इथनं गडाखांविरुद्ध म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला। अपक्ष असताना त्यांची निशाणी होती सायकल। या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपली सगळी ताकद पूर्णपणे पणाला लावली होती। गडाखांच्या मागे यशवंतराव गडाख या निवडणुकीत विजयी झाले, पण निवडणुकीत झालेला पराभव हा विखे पाटलांच्या जिवारी लागला होता। त्यांनी काही दिवसांनंतर या संदर्भात थेट कोर्टात धाव घेतली आणि आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान आपला बदनामीकारक उल्लेख झाल्याचा किंवा आपली बदनामी जाणीवपूर्वक केल्याचा त्यांनी हा खटला दाखल केला होता। काही वर्षांनी याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये अनेक पत्रकारांच्या साक्षी झाल्या, अनेक ज्येष्ठ संपादकांच्या त्याच्यामध्ये साक्षी झाल्या अहमदनगरमधल्या, आणि कुठेतरी अशी विधानं केल्या गेल्याचा ठपका ठेवण्यात आला शरद पवारांवरती आणि यशवंतराव गडाख यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बंदी देखील कोर्टाने तेव्हा घातली होती। हा संघर्ष जो तेव्हा सुरू होता तो अजूनही सुरू आहे। नगरच्या जिल्ह्यात आज पुन्हा एकदा लंकेविरुद्ध विखे पाटील अशी लढत असली तरीसुद्धा अनेकांना ही लढत शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशीच वाटते, कारण निलेश लंकेच्या मागे शरद पवार यांनी पूर्ण ताकद झोकून दिली आणि म्हणून नगरची निवडणूक खूप इंटरेस्टिंग झालेली आहे।